यानंतर बुलेटिनमध्ये एका स्पेशल रिपोर्टकडे आपण वळूयात। मासिक पाळी हा विषय अजूनही दबक्या आवाजात चर्चा केला जाणारा विषय, पण नंदुरबारच्या एका शाळेने मात्र या संदर्भात एक स्तुत्य पाऊल उचललंय। मासिक पाळी संदर्भात मुलींशी संवाद साधला जावा यासाठी शाळेतच एक उपक्रम राबवला जातोय आणि याच संदर्भातली ही चांगली बातमी बघूयात। जन्म मृत्यू याप्रमाणे स्त्रियांना पाळी येणं हे सुद्धा नैसर्गिक आहे, पण तरी सुद्धा पाळीबद्दल समाजामध्ये फार उघडपणे बोललं जात नाही। आजच्या काळामध्ये सुद्धा पाळीच्या संदर्भात अनेक गैरसमज पुरुषांप्रमाणे स्त्रियांमध्ये सुद्धा आहेत आणि यावरती सगळ्या समाजालाच सजग करणं फार आवश्यक आहे। याच दृष्टीने नंदुरबारच्या काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये स्थापना करण्यात आली आहे मासिक पाळीबाबत जनजागृती करणाऱ्या सखी प्रेरणा भवनाची। सखी प्रेरणा भवन हे त्यांनी ही चळवळ त्यांनी आमच्या क्लासमध्ये राबवली आणि ते सर्वांना सांगता आहेत की या गोष्टी लाजण्याच्या नाही आहेत, या गोष्टी ह्या चांगल्या काहीतरी सर्वांना सांगण्याच्या आहेत, त्या प्रेरणा देण्याच्या आहेत, त्या गोष्टीत कुठलाही त्रास करून घेण्यासारखं काहीच नाही आहे। नंदुरबार शहरातील डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये शाळकरी मुलींना मासिक पाळी संबंधीच्या काही समजुतींची माहिती दिली जाते। एरवी सुविचार, पाढे, सूचना लिहिलेल्या शाळेच्या भिंतींवरती आता मासिक पाळीबद्दल माहिती देणारी चित्र आणि माहिती सुद्धा रेखाटली गेली आहे। तुम्ही पण तुमच्या मुलांना आधी एज्युकेट करा, त्याच्यामुळे ते त्या स्त्रियांना आणि बाळांना ती रिस्पेक्ट देऊ की आज मदर पिरियड्स मध्ये तर मी मम्मीला भाजी आणून देतो, की आज माझ्या ताईला त्रास होतोय तर मी तिला अजून त्रास ना देऊ। तर प्लीज हे एक एवढी रिक्वेस्ट आहे की एज्युकेशन गर्ल्सला नाही, एज्युकेशन बॉयजला पण रिस्पेक्ट करूया। या सखी प्रेरणा भवनाचं उद्घाटन शहरातील प्रख्यात डॉक्टर ठाकरे दाम्पत्य यांच्या हस्ते करण्यात आलंय। मासिक पाळीचे हे विषय समाजामध्ये दुर्लक्षित केले जातात। नेहमी मुलींना मासिक पाळी म्हटली म्हणजे नेहमी दुर्लक्षित गेलेला हा विषय आहे आणि त्याला अगदी शाळेच्या भिंतींवर छानपैकी सुंदरतेने उतरवून मॅडमांनी जी संकल्पना मांडली आहे ती खरंच अगदी वाखाणण्याजोगी आहे आणि यामुळे होणारे प्रॉब्लेम्स किंवा अडचणी त्या फेस करण्यासाठी लागणारी हिंमत मुलींना याच्यापासून नक्कीच मिळेल। एरवी शाळांमध्ये मासिक पाळी आणि त्या दरम्यान वापरायचे सॅनिटरी पॅड या सगळ्याबद्दलची माहिती द्यायची असेल तर मुलींच्या आयांना बोलवलं जाण्याची प्रथा आहे, पण काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये मुलींच्या वडिलांना सुद्धा बोलवलं गेलं। आमच्या स्कूलमध्ये दोन टीचर आले होते, प्रशांत ठाकरे सर आणि प्रीती ठाकरे मॅम। त्यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केलं आणि खरं तर आमच्या टीचरांचे ज्यांनी ही चळवळ राबवली ना, तर त्यासाठी तर टीचरांचे जेवढे आभार मानावे तेवढे खूपच कमी आहेत। फक्त भाषणं, व्याख्यानं, चर्चासंवाद, परिसंवाद यामधून किंवा लाजून आणि पर्यायी शब्द वापरत मासिक पाळीबद्दल बोलण्याचे दिवस आता गेलेत। इतरही शाळांमध्ये मासिक पाळीबद्दल हे ज्ञान दिलं जाणं, त्यावरती चर्चा घडवून आणणं सुद्धा गरजेचं आहे। नंदुरबारच्या डॉक्टर काणे हायस्कूलकडून ही बाब नक्कीच शिकण्यासारखी आहे। नंदुरबारहून आफताब खानसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज। या चांगल्या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबते। बघत रहा पुढारी न्यूज।